तर बिहारच्या इलेक्शनच्या संदर्भात आता अनेक नेते बोलू लागलेले आहेत आणि जसजसे अगदी सकाळपासून आतापर्यंतचे 243 जागांचे कल आपण बघतोय। जवळपास हे चित्र आता स्पष्ट होताना दिसतंय। यावरती नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। समाज में एक ऐसा चेंज जो माननीय मुख्यमंत्री जी बिहार में जो लेकर के आए, लड़कियों को सेफ महसूस कराना और लड़कियों को जो रिप्रेजेंटेशन मिलना चाहिए उस चीज़ को लेकर के, मतलब महिलाओं के लिए जो उन्होंने काम किया है, इसने मेरी जर्नी को आसान बनाया। और जितना नरेंद्र मोदी जी को लोग प्यार करते हैं, ये पूरी जर्नी में मुझे बहुत राहत मिली। महाराष्ट्रामध्ये जसं लँडस्लाइड विक्ट्री मिळाली, लाडक्या बहिणींचं मतदान वाढलं आणि त्यामुळे लँडस्लाइड विक्ट्री महाराष्ट्रात मिळाली आणि तसंच लँडस्लाइड विक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाली। मी लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो। बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं आणि विकासराज स्वीकारलं आणि म्हणून अशा प्रकारचं लँडस्लाइड विक्ट्री या ठिकाणी मिळालेली आहे। बिहार हे राजकारण म्हणून तसं खूप अवघड राज्य आणि महाराष्ट्रामधून आलेल्या माणसाला तर खूपच अवघड, तरी त्याचा अभ्यास करत ज्या पद्धतीने नितीशजी गेले होते ते का गेले होते आणि ते गेल्यानंतर तिथे ज्याही इंडियाला त्यांची फसवणूक केली तर त्यांना पुन्हा परत आणण्याचा पार्टीने केलेला प्रयत्न, मला असं वाटतं की यात प्रभारीचं एकट्याचं काम नसतं। प्रभारी जो असतो त्याची एक महत्त्वाची भूमिकाही नक्की असते, पण एक टीम म्हणून आम्ही हे नक्की करू शकलो। आम्हाला भाजपचं शिकून सत्तेवर यायचं नाही। आम्ही भाजप जे काही करू सत्तेवर येतात ते आम्ही काँग्रेस म्हणून करणार नाही। आमचा वैचारिक लढाईचा आणि वैचारिक संघर्ष ही असणारी आमची भूमिका आहे। आम्ही सत्तेसाठी आसुसलेलं नाही, आम्ही विचारांची कास कधीही सोडणार नाही। बचेंगे तो और लढेंगे ही असणारी आमची एकंदरीत बाणा आणि भूमिका आहे। जातीचं राजकारण, देशविरोधी राजकारणाला बिहारच्या जनतेने कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे आणि मी मगाशी घोषणा दिल्याप्रमाणे बिहारच्या निवडणुकीचे निकाल ही फक्त एक झाकी आहे। मुंबई महानगरपालिका अभी बाकी आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये जे महाराष्ट्राच्या विधानसभेत घडलं, जे आज बिहारमध्ये घडलं, त्याचीच पुनरावृत्ती मुंबई महानगरपालिकेत घडेल। राष्ट्रीय लोकशाही आघाडी आमची महायुती प्रचंड बहुमताने मुंबई महानगरपालिकेत निवडून येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।